What is LinkedIn? LinkedIn is a online प्रोफेशनल कनेक्शन आपण करू शकतो. कमर्शियल वे टू कम्युनिकेट प्रोफेशनल पीपल. तर लिंक्डइन हे B2B प्लॅटफॉर्म आहे, बिझनेस टू बिझनेस आहे. कशासाठी जास्त यूज केला जातो? तर रिक्रुटिंगसाठी यूज केला जातो. जास्तीत जास्त HR मॅनेजर किंवा जे जॉब ॲप्लिकंट्स असतात ते यूज करतात. तर खूप सिम्पल आहे हे लिंक्डइन. आणि इथं असं काही हा डेटिंग ॲप नाही आहे, सोशल मीडिया चॅनल्स नाही आहे. सोशल मीडियाच आहे, पण इथं लोक रील टाकतात का? रील बघणारे लोक प्रोफेशनल असतात का? असतात. रील बनवणारे असतात का प्रोफेशनल? नाही. तर मग हे इकडेच काय चालत नाही. इकडे तुम्ही आर्टिकल टाकू शकतात, पोस्ट टाकू शकतात, ऑफिस स्टफ टाकू शकतात. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथून होतात. एवढ्या लोकांनी काय केलंय, इन्व्हाइट म्हणजे त्यांनी हे पाठवलं होतं. बरोबर आहे. आता ही HR अकाउंट आहे, ते आपण मॅनेज करणार आहेत. हे स्टुडंटचं शिकवण्यासाठी घेतलं होतं. मेसेज वगैरे आलेले आहेत. जॉब जर तुम्हाला सर्च करायचे असेल तर इथून सर्च करू शकता. पण आपल्याला जॉब वगैरे नाही, अकाउंट क्रिएट करता. आपला मेन टॉपिक काय आहे? ॲडव्हर्टाइजमेंट. हे सगळं ऑप्टिमाइजमध्ये येतं. तर मी आता काय करतो, पेज क्रिएट करून दाखवतो. मला एक पेज क्रिएट करायचं आहे. कसं पेज क्रिएट करणार मी? पेज क्रिएट करण्यासाठी कसं करायचं, तर हे जे दिसतंय का तुम्हाला, बिझनेस फॉर बिझनेस, तर तिथे तुम्ही जर गेलं तर खाली दिसतंय ॲडमिनिस्ट्रेटर वगैरे. तर खाली क्रिएट कंपनी पेज दिसतंय. दिसलं का सगळ्यांना? तर हे कंपनी पेजेसवरती जायचं आहे. आणि इथं स्मॉल मीडियम लार्ज बिझनेस, नंतर शोकेस पेज आणि एज्युकेशनल इन्स्टिट्यूट. आपलं बिझनेस मॉडेल काय आहे? कंपनी टाकलं. तर इथं आपल्याला कोणती कंपनी टाकायची? तुम्ही काय आता मला अजून काय बोलायला नका लावू. तुम्हाला समजतं का NMDचं ऑलरेडी पेज आहे म्हणून? पेज असल्यानंतर कसं काय क्रिएट करू शकतात ते? डबल पेजेस क्रिएट करतात का? एक जण पण पोरगं गेलं होतं जॉबला, त्यांनी जॉब घेतलं होतं मी इथं जॉबला. त्यांनी काय केलं, परत NMDचं पेज बनवलं. डबल पेजेस बनवायची काय गरज आहे का? तुम्ही डबल जेवण करतात का? 5ला पण जेवलात आणि परत 5 मिनिटांनी परत जेवायला बसतात का? मग एकदा पेज आहे का नाही ते चेक करायचं. असेल तर पेज क्रिएट कर, नसेल तर पेज क्रिएट करायचं. असेल तर परत पेज. NMDचं का करणार आहे? ते भरपूर साऱ्या लोकांनी डमी पेजेस बनवून ठेवले ते NMDचे. NMDचं काहीच नका बनवू तुम्ही. प्रॅक्टिस करता तर दुसऱ्याच्या नावाने करा, NMDचं काहीच नका टाकू. NMDचं काय, ते एकाने केलंय NMD व्हेजिटेबल, गुगल वरती दिसतंय ते. तुम्ही एवढे हुशार कसं काय, तर तेच क्वेश्चन पडतो मला कधी कधी. अकाउंट म्हणजे आता सपोज एखादा माणूस आला, त्याच्या आईचं नाव काय समजेल का? त्याला ना समजेल का? कसं काय समजेल? मग त्याचे एक नुसतं पेज जर बघितल्यानंतर त्याचा पप्पा कोण आहे किंवा ते कोणाच्या ह्याच्या खाली बनवलेले ते कसं समजेल का? नाही समजणार. तर ते तसं समजत नाही कोणतं, कोणी बनवलंय, काय बनवलंय. ते गुगलवरतीच आपल्याला इन्फॉर्मेशन आपल्याला चेक करायचे. कंपनी NMD प्रायव्हेट, मग गुगलवरती सर्च करणार हु इज द फाउंडर ऑफ NMD, तिथे समजते इन्फॉर्मेशन. पण असं डायरेक्ट नाही. तर मग कसं, तुम्हाला त्याचे अकाउंटचे ऍक्सेस असेल तर त्या अकाउंट खाली किती पेजेस आहेत ते लॉग इन केल्याशिवाय समजणार. सर ते कुठे बघायचं?
तुम्हाला फेसबुक येतं? सर लिंक्डइन हा, फेसबुक मध्ये कुठं बघतात सांगा आधी मला. राईट हँड साइड टॉप कॉर्नरला. हो, मग इथं तुम्ही राईट हँडला नाही बघितलं. इथं FB मी काय करतो, लिंक्डइन लॉग इन करतो. आता माझे पेजेस किती इथे तेव्हा कसं समजेल? व्ह्यू प्रोफाईल. अजून कुठं समजेल? गेलो का इथं खाली? सर कुठे दिसतंय का? थांबा ओपन होते ते ओपन व्हायना, क्लिक व्हायना. इथं आपण आलो का डॅशबोर्ड वरती, होम पेज वरती, तर ह्याच्या खाली तुम्हाला दिसतंय का खाली 2 पेजेस NMD इन्फोटेक आणि NMD प्रायव्हेट लिमिटेड दिसलं का? मग ह्याला फॉलो करा आता तुम्ही आणि वर्क ॲट NMD प्रायव्हेट लिमिटेड टाका. काय टाका? ह्याला फॉलो करा. 2063 फॉलो येते. काय तर इथून पोस्ट क्रिएट करायची असेल तर इथून पोस्ट क्रिएट करा. आता कशावरती मी पेज वरती का अकाउंट वरती? इथून इन्व्हाइट करायचंय लोकांना, करू शकतो. हा, कुठे? हा, इन्व्हाइट कनेक्शन मध्ये क्रेडिट असतात तुमचे. सर ते हा सर पेज वर नाही इन्व्हाइट करायचं ना आपल्याला? काय करतायत म्हणतात? सर पेज वर नाही इन्व्हाइट करायचं ना? हा, पेज वरून नाही, अकाउंट वरून इन्व्हाइट होतं. अकाउंट वरून इन्व्हाइट होतं, पेज वरून कसं इन्व्हाइट होईल? हा, लिमिटेशन्स असतात ना. तुमचं जेवढं स्कोर आहे ना तेवढं एका टाइमला तुम्ही 50 लाख लोकांना इन्व्हाइट नाही करू शकत. नाही, ह्याचं काय नसतं. हे किती पण लोकांना आपण हे करू शकतो. यांना इन्व्हाइट करतो 13 लोकांना. झालं? येतं ना नोटिफिकेशन. हे नोटिफिकेशन त्याचंच आहे, पण ते पेज वरती नोटिफिकेशन आहे. तुम्हाला समजलं? मग क्वेश्चन कशासाठी लॉग इन केले माझं अकाउंट? मी ह्याच्यासाठी केले की तुम्ही इथं होम वरती गेलेत ना, तुमचे पेजेस किती इथं नोटिफिकेशन तुला पाहायचंय का? पाहायचंय नोटिफिकेशन? बघ इथं नोटिफिकेशन आलंय. काय नोटिफिकेशन आलंय? ऍक्टिव्हिटी मध्ये जायचं. यांनी काय केलं, अजय पवारने याला लाईक केलंय, याच्यावरती इंटरॅक्ट केलंय. इथं खाली सगळे तुम्हाला गोष्टी दिसतील. ह्याने टाकलंय, आय एम हॅपी टू शेअर दॅट आय एम स्टार्टिंग न्यू पोझिशन. ह्याला कमेंट टाकायची का काय? हॅपी बर्थडे वगैरे टाकायची का? हा, मग कशाची? मग इथं हॅपी बर्थडे टाकू का त्याला? हा, कॉंग्रॅच्युलेशन टाक. बरोबर, मग टाकलंय ना कॉंग्रॅट्स का नाही टाकलं? टाकलंय ना कॉंग्रॅच्युलेशन. हे अशा ऍक्टिव्हिटी करावं लागतात HR ला. एखाद्याने काय पोस्ट केली तर त्याच्यावर रिप्लाय देणं. आता ह्याने काय केलंय, इन्व्हिटेशन केलं. ऍक्सेप्ट करायचंय का त्याचं? नाही करायचं, सोडून द्यायचं.
इन्व्हेस्टमेंट डिक्लाइन केलं. समजलं का? कोणत्या कंपनीला फॉलो करायचं असेल तर कंपनीला पण फॉलो करू शकतात. इथं तुम्हाला नोटिफिकेशन, हे अकाउंटचं सांगितलं मी तुम्हाला. आपला मेन जो टॉपिक आहे तो बस हे नका करू. काय सांगतोय मी तुम्हाला, लिंक्डइनचं पेज कसं क्रिएट करायचं. कुठं गेलो होतो आपण, इथं बिझनेस सूटवरती गेलो होतो. इथं खाली काय केलं होतं आपण, क्रिएट न्यू पेजवरती जायचं आणि क्रिएट न्यू पेजवरती गेलं हे ओपन. आता आपल्याला एक नवीन कंपनी लॉन्च करायची, तर कंपनीचं नाव ठेवायचं. तर काय कंपनीचं नाव ठेवणार आहेत आपण, NMD फॅशन. FASHIO असतं ना. आणि इथं लिंक्डइनचं URL काय क्रिएट होतं, बरोबर ना. युजर फ्रेंडली URL. मेन्स तुम्ही इथं हे पण करू शकता, असं पण ठेवू शकतात, तुम्हाला जे वाटतं ते. पण तुम्हाला जर वाटते नको तर नका करू नका. असं काय, इथं नाव टाकले तुम्ही NMD फॅशन. याला रिफ्रेश करतोय आता. आता कुठे येईल मी, लिंक्डइनच्या होम पेजवरती येईल. काय करायचंय मला, कंपनी नेम करायचंय. इथं कंपनीचं नाव टाकलं, ॲटोमॅटिकली जनरेट झालं हे NMD फॅशन्स. मला पुढे डॅश देऊन पुणे जर करायचं असेल तर करू शकतो मी. करायचं आहे का, नाही करायचं, काढून टाका. नंतर इथं वेबसाईट टाकायची तुम्हाला. काय आपली, NMD.in. इंडस्ट्री काय आहे, वरती जातो. कंपनी साईज तुम्हाला जे टाकायचे ते टाका. डबल वाईज काय येतोय, पब्लिक लिमिटेड, प्रोप्रायटरशिप, कोणती कंपनी, पार्टनरशिप आहे, सोल प्रोप्रायटरशिप. इथून तुम्हाला लोगो टाकायचा NMD फॅशनचा. चालेल. तुम्हाला बनवायचा आहे लोगो. कसा बनवणार तुम्ही, आयडिओग्राम. हे झाले ना तुमचं आयडिओग्रामचं, तुम्हाला येतं का, इथं टाकायचं PARE. हे कधी पण आहे ना डबल अवतरण चिन्ह टाकायचं. जनरल. रेड कलर, प्रीमियम लुक किंवा फॉर मेन्स ब्रँड, असं पण तुम्ही त्याच्यामध्ये काय टाकू शकता.
आला का? ह्याच्यावरती क्लिक करा आणि इथून डाउनलोडचं पण ऑप्शन येईल. सेव्ह ॲज. पुढे ठेवलाय. नाही सर, ते फोटो वेबमध्ये डाउनलोड झालाय. वेब PNG. कशामध्ये? वेब जो PNG JPG असतात WEB. एकदम कॅन्सल करायला राईट हँड साईडला टॉप साईडला डाउनलोडचं ऑप्शन आहे तिथून थ्री डॉट डाउनलोड JPG. JPG का PNG? नाही JPG. PNGला प्रीमियम वापरू. चूज ॲज. फोटोज न्यू लोगो आपण बनवलाय. आला. झालं. नंतर टॅग लाईन स्टे कूल. स्टे काय बोललात? स्टे EST आहे ना? चांगलंय का? का नको? सांगा, तुम्ही स्लोगन बनवा की. ठीक आहे. क्रिएट पेज. झालं. पेज क्रिएट करा. जसं फेसबुकचं केलं तसंच आपण केलं. पण आता हे चांगलं दिसत नाही. कव्हर फोटो त्याला अपलोड करायचा. त्याची साईज किती आहे? 1250च करा तुम्ही. तर त्यांनी सांगितली 1128 पिक्सेल इंटू 191. तर इथं 1200 पिक्सेल इंटू 50 पेक्षा 200 केलं तरी चालेल. मग इथं तुम्हाला काय करायचं? अपलोड. याच लोगोला आपण ऍड करायचं का? फक्त फॅशन. काय करायचं? फक्त फॅशन ठेवायचं. किंवा हे नसेल आवडत तर दुसरं.
इमेज छोटी झाली. डाउनलोड केलेली इमेज चालत नाही, जास्त कमी डाउनलोडवाली. दुसरं आपल्याकडे आहे का काय बघू. कोणतं चांगलं वाटतं हे कमिंग सून. झालं, एवढं सिंपल आहे. काय केलं आपण, फक्त पेज क्रिएट केलं आणि पेज क्रिएट करून काय करतोय आपण, स्टार्ट पोस्ट पण करू शकतो. पेज पोस्ट करायचे असेल तर पेजवरती पोस्ट करा. एम्प्लॉय ॲडवायझरी करायचं असेल, रिकमेंडेशन करायचं असेल, कोणाला ॲक्टिव्हिटीज करायच्या असतील, फीडवरती पोस्ट टाकायचे असेल, पोस्ट क्रिएट करा. इथून तुम्ही इनबॉक्समध्ये काय मेसेज आले ते चेक करायचे असेल तर इनबॉक्समध्ये खाली. एडिट पेज करायचं असेल तर एडिट पेजमध्ये. NMD फॅशन नाव टाकलंय, त्याचा URL काय ठेवलाय NMD फॅशन. नंतर काय टाकलं, टॅगलाईन स्टे सेक्सी स्टे हेल्दी. नंतर खाली काय केले, कोणाला फॉलो करायचं असेल तर फॉलो करा, मेसेज करायचं असेल तर मेसेज करा, ह्याच्यामध्ये काही चेंज करायचं असेल तर चेंज करा. NMD फॅशन्स, नंतर सेव्ह केला, बस. अजून काही चेंजेस नसेल तर सोडून द्या. आता मेन पॉईंट आपला येतो ॲडव्हर्टाइजमेंटचा. कोणता पॉईंट येतो, ॲडव्हर्टाइजमेंट. पेज क्रिएट करणं किती सोपं आहे सगळ्यांना समजलं. पेज क्रिएट केल्यानंतर आपल्याला काय क्रिएट करायचं, ॲडव्हर्टाइजमेंट क्रिएट करायची. तर ॲडव्हर्टाइजमेंट कशी क्रिएट करायची आपल्याला बघा. कुठे जायचं आहे आपल्याला, इथं ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये जायचं. ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये गेल्यानंतर दिसते का तुम्हाला सगळ्यांना ॲडव्हर्टाइजमेंट. इथं अकाउंट मॅनेजर किंवा कॅम्पेन मॅनेजर किंवा ॲड मॅनेजर दिसते. ॲड मॅनेजर्समधून जायचं. इथं काय करायचं आपल्याला, क्रिएट अकाउंट आधी क्रिएट करायचं. काय नाव करायचं, क्रिएट अकाउंट. आता इथं अकाउंटचं नाव काय करायचं आहे आपल्याला, कोणत्यासाठी करायचं आहे, NMD फॅशनसाठी. नाव काय पण दिलं तरी चालतं. आणि नंतर आपण कोणत्या कंट्रीमध्ये राहतो, इंडियन रुपीजमध्ये करायचं आहे का डॉलरमध्ये, इथून सेटिंग आधी चेक करायची. काल आपण चेंज नव्हती केली म्हणून चेंज होतं. आता इथं तुम्हाला कोणत्या इन्फोसिससाठी करायचं आहे का NMD इन्फोटेकसाठी करायचं आहे, तर एवढे पेजेस आहेत. एक मास्टर क्लास आणि आता NMD स्पोर्ट क्लब. तुम्ही एक पेज की सेव्ह करायचं आहे, बरोबर आहे. नंतर सेव्ह केलं, झालं. कॅम्पेन काय झालं, आपण पहिल्यांदा काय नाव क्रिएट केलं, सगळे म्यूट करून टाका. आता नाही डबल आवाज, कुणाचं तरी अनम्यूट आहे त्याच्यामुळे डबल आवाज येतो मध्ये. आता नाही डबल आवाज येणार. तर इकडे बघा, आपण काय केले, क्रिएट ॲड मॅनेजर क्रिएट केलं, कॅम्पेन क्रिएट केलं, अकाउंट क्रिएट केलं त्याच्यामध्ये. आणि आता काय क्रिएट करायचं आपल्याला, ॲडव्हर्टाइजमेंट क्रिएट करायचं. तर क्रिएटमध्ये जायचं. आता पहिल्यांदा कॅम्पेन क्रिएट करायचं का कॅम्पेन ग्रुप असतो, पहिल्यांदा कॅम्पेन असतो. तर कॅम्पेनवरती क्लिक केलं. ऑब्जेक्टिव्ज येणार आपल्याला, किती ऑब्जेक्टिव्ज असतात त्याच्यामध्ये बघा टोटल. जसं फेसबुकचं केलं होतं, अवेअरनेस, वेबसाईट व्हिजिटर, एंगेजमेंट, व्हिडिओ व्ह्यूज, मेसेज, लीड जनरेशन, वेबसाईट कन्व्हर्जन अँड जॉब ॲप्लिकेशन. इथं फक्त एक एक्स्ट्रा आहे, बाकी सगळे फक्त जॉब ॲप्लिकेशनसाठी पण तुम्ही करू शकता. तुम्ही जे करतात ना, तर इथं करायचं आहे जॉब ॲप्लिकेशनमध्ये. मला काय करायचं आहे, अवेअरनेस करायचं आहे. तर अवेअरनेसवरती मी काय केलं, क्लिक केलं.
त्या आता कॅम्पेन ग्रुप डिटेल पहिल्यांदा काय असतं, कॅम्पेन नंतर ग्रुप डिटेल टाकायचं. काय नाव टाकणार, NMD जुलै 19. समजलं. जुलै 19 टाकल्यावर इथं ग्रुप ऑब्जेक्टिव्ह चेंज करायचं आहे का नाही, काय करायचं आहे तुम्हाला, बजेट किती ठेवायचं आहे, तुमच्या मनाने ठेवायचं आहे का ऑप्टिमाइज करायचं आहे. तर ऑप्टिमाइज केलं तर इथं येतं, बंद केलं तर तुम्हाला बजेट टाकता येत नाही, ते त्याच्या पद्धती सेट डेली बजेट आणि लाईफ टाईम बजेट. डेली बजेट ठेवायचं मला किती बजेट ठेवायचं आहे, 2000 रुपये ठेवायचं आहे किंवा 20,000 ठेवायचे, तुम्ही तुमच्या पद्धतीने बजेट ठेवा. आता इथं सांगितलं आहे बीड स्ट्रॅटर्जी, तर मॅक्झिमम डिलिव्हरी. बीड स्ट्रॅटर्जी काय, मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचवणे. आणि नंतर इथं रन कॅम्पेन ग्रुप कन्सिस्टन्सली चालवायचं आहे का सेट इमिडिएट चालवायचं आहे, शेड्यूल करायचं आहे का याला 50 तारखेपासून चालू करायचं आहे किंवा 15 तारखेपासून चालू करायचं आहे. तर ही डेट तुम्ही शेड्यूल करू शकता. झालं, रन कॅम्पेन ग्रुप केलं. आता थर्ड स्टेपमध्ये काय, हू इज युअर राईट टार्गेट ऑडियन्स. कॅम्पेन डिटेल झालं, पहिलं काय टाकलं, कॅम्पेन नेम सगळं पहिली स्टेप केली. टार्गेट ऑडियन्स टाकले आपण का नाही टाकले, नाही टाकले. पहिल्यांदा काय केलं, फक्त आपण ऑब्जेक्ट चूज केला, नंतर काय केलं, आत्ता काय सिलेक्ट केलं होतं आपण याच्या आधी, बजेट सिलेक्ट केलं, बरोबर आहे, लाईफ टाईम. आणि आता नंतर कॅम्पेन नेम द्यायचं. तर अवेअरनेस जुलै 2029 हे नाव दिलं. नंतर आता इथं ऑडियन्स, सेव्ह ऑडियन्स, ऑडियन्स क्रिएट करायचे न्यू, तर न्यू करा. मग ह्याच्यामध्ये मी काय करतो, पूर्ण इंडियामध्ये दाखवायचं का पुण्यामध्ये दाखवायचं आहे, पुणे. इंडिया नको, कॅन्सल करा. नंतर मुंबई. झालं. एक्सक्लूड करायचं असेल तर तुम्हाला माहिती आहे एक्सक्लूडवरती जायचं नाही, आता एक्सक्लूड करा. पण आपल्याला एक्सक्लूड काय करायचं नाही. नंतर नॅरो टार्गेटिंग ऑडियन्स ठेवायचे का, काय करायचं, हू इज युअर टार्गेट ऑडियन्स. रिसेट ऑडियन्स करायचं आहे का न्यू ऑडियन्स करायचं आहे. सिंगल इमेज, कॅरोजल, व्हिडिओ, डॉक्युमेंट्स, इव्हेंट, काय प्रमोट करायचं आहे, सिंगल इमेज. नंतर काय पण सिलेक्ट केली, सगळी प्रोसिजर सेम आहे. कॅम्पेन ट्रॅकिंग ID का टाकायचा आहे का, ट्रॅकिंग ID म्हणजे काय, गुगल टॅग मॅनेजरचा कोड घ्यायचा तिथे टाकायचा, किंवा फेसबुक पिक्सेलचा कोड तुम्हाला क्रिएट करायला सांगितला होता, तो कोड घ्यायचा इथं पेस्ट करायचा. प्लेसमेंट काय ठेवायचं आहे आपल्याला, शो ब्राउझन हे टाकायचं असेल, अपलोड पब्लिशर लिस्ट किंवा एक्सक्लूड कॅटेगरीज हे पण तुम्ही जेव्हा तुमच्याकडे कॉन्टॅक्ट नंबर असतील त्यांना जर दाखवायचं असेल तरी पण इथं लिंक्डइन ऑडियन्स नेटवर्क ते करायचं. नंतर ग्रुप बजेट, ग्रुप शेड्यूल, बिडिंग किती लावली, स्ट्रॅटर्जी काय लावली, हे सगळ्या गोष्टी दिसेल आपल्याला. कन्व्हर्जन ट्रॅकिंग करायचं आहे का नाही करायचं, तर एवढ्या गोष्टी केल्या. टार्गेट ऑडियन्स आपण जो सिलेक्ट केलाय त्याच्यामध्ये किती लोक येतं, 61 लाख येतं, 6 करोड 1 लाख लोक आहेत ना, ठीक आहे. मग आता सेव्ह आणि कन्फर्म करायचं. लिंक्डइनची ॲड खूप सिंपल आहे. आता क्रिएट न्यू करायची का ब्राउज एक्झिस्टिंग कंटेंट, म्हणजे आता जो ऑलरेडी आपला कंटेंट आहे आताचा ऑलरेडी एक्झिस्टिंग कंटेंट आहे तो यूज करायचा का नवीन टाकायचा, सांगा काय करायचं. सांगा. एक्झिस्टिंग घ्यायचा. एक्झिस्टिंग म्हणजे जसं की इंस्टाग्रामची पोस्ट करण्यात आलं आहे, आणि न्यू कंटेंट म्हणजे न्यू इमेज वगैरे चूज करायचं. तर दोन्ही पण सिम्पल आहे. आता आधीची पण, आता मला नवीन जर पोस्टर घ्यायचं असेल तर न्यू पोस्टवरती जायचं आणि इथं काय करायचं, कॅम्पेनचं नाव टाकलं, नाव नंतर एकर, नंतर इंट्रोडक्टरी टेस्ट, ॲडमिशन्स, ओपन फॉर
data science, SCIE, and ANALY. झालं. नंतर डेस्टिनेशन आहे वाढायला, कुठे आपल्याला ट्रॅफिक लावायचंय. कशासाठी आता कोणती URL देऊ तुम्ही सांगा. हिंदी फॅशन का बरं. कॅम्पेन कशाचं रन केलंय आपण. म्हणजे त्याचं पेज आहे. पेज कोणतं सिलेक्ट केलंय तुम्ही, लक्ष नसून दिलं. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मास्टर क्लास क्रिकेटचं दिलं होतं पेज सिलेक्ट केलं, बरोबर आहे का. कॅम्पेन आपल्याला कोणता रन करायला पाहिजे नव्हता, मास्टर क्रिकेट रिलेटेड किंवा त्या रिलेटेडच करायचा होता. पण आता तुम्हाला जस्ट प्रोसिजर म्हणून सांगितलं आहे, ॲडमिशन ओपन फॉर डेटा सायन्स डेटा अनालिस्ट. मग तुम्हाला पेजची URL कोणता पार्ट टाकावा लागेल, हाच टाकावा लागेल. तर तुम्ही टाकलाय डेटा सायन्स डेटा अनालिटिक्सचा. अपलोड इमेज बाय स्टॉक इमेजेस, स्टॉक शटर स्टॉक किंवा अपलोड फ्रॉम युअर कॉम्प्युटर. मग आपल्याकडे आहे डेटा सायन्स डेटा अनालिटिक्सची इमेजेस, ती सिलेक्ट केली. ॲड टू लायब्ररी सिलेक्ट केली. झालं. ऑल टेक्स्ट टाकायचं आहे तुम्हाला. हो, त्यांच्या स्क्रॉलरला समजलं पाहिजे ना. आता हेडलाईन टाकायचं. काय हेडलाईन आहे. मेक युअर करिअर in data science and data analytics with scholarship and 100% get place in IT. Call to action button, apply. नंतर हे सेव्ह ॲड. किती सिंपल आहे ॲड रन करणं. आता इथं काय करायचंय, ॲड सेट कॅम्पेन. इथं काय ॲड सेट कॅम्पेनच्या ऐवजी काय करायचं, इथं सर्च ॲड दिस कॅम्पेन सर्च करायचं असेल. काय सर्च करणार, लायब्ररीमध्ये काय नाव टाकलं होतं. झाला कॅम्पेन. काय नाव दिले, ब्रँड अवेअरनेस जुलै 2019. सिंगल इमेज फॉर्मॅट केलेलं आहे, सगळं डिटेल आहे. कन्व्हर्जन नो कन्व्हर्जन ॲडेड केलेलं आहे. नंतर बिझनेस नेम काय टाकले,
NMD प्रायव्हेट लिमिटेड, ॲड्रेस नेम पुणे, सेकंड ॲड्रेस नाही दिला, बिलिंग डिटेल टाकायचं, कार्ड डिटेल टाकायचा, कोड टाकायचा आणि तुमची ॲड रन झाली. काय लागलं ह्याला? कोणाला समजलं, कोणाला नाही समजलं? कॅम्पेन रन करणं किती सिम्पल आहे. पब्लिश केले की झालं OTP टाकून. ईशा मॅडम, ईशा मॅडमला समजलं का? ठीक आहे, ते काय बोलत नाहीत म्हणजे समजलं. कोणाला समजलं, कोणाला नाही समजलं? सर कॅम्पेन रन वगैरे करता येईल, पण त्याच्या पुढे नंतर आपण प्रोसेस काय करू शकतो, म्हणजे बिडिंगला किंवा कॅम्पेनचे बजेट कसं हे हँडल करायचं, किंवा आपण नंतर काही चेंजेस करू शकतो का वगैरे असं? हो, चेंजेस करू. जसं सेम फेसबुकमध्ये करतो ना तसंच आपण आता काय करू, एक लाईव्ह प्रोजेक्ट करून दाखवू. बरोबर आहे. आपली काय करायचं आहे, आपल्याला ॲप डेव्हलपमेंट, गेम डेव्हलपमेंट का डेटा सायन्स, डेटा अनालिटिक्सच करायचा. तर तुम्ही म्हणतात तसं आपलं एक आता माझं पेज ओपन कर, तू कोणतरी स्क्रीन शेअर करा, नाही तर तूच स्क्रीन शेअर कर आणि जसं आपण डायरेक्ट पैसे ॲड करू 5,000 रुपये. कशासाठी? लीडसाठी. आता कसं करायचं तुला, इथं जा, तू स्क्रीन शेअर कर, तूच आता इथं ॲड रन करून दाखव. जे आपण म्हणतो ऍड मॉनिटरिंग करतो वगैरे, मग त्याच्यामध्ये ते काय काय केलं जातं सर एकदा? मॉनिटरिंग करण्यासाठी कॅम्पेन आधी रन करावा लागतो, नंतर त्याचे इनसाईट चेक करायचे. आणि इनसाईट कुठे चेक करू शकतो, तर त्या ह्याच्यामध्येच ऑप्शन असतो अॅनालिटिक्सचा. किती लोकांनी व्ह्यूज केले, किती इम्प्रेशन आले, किती क्लिक झाले, तर ते कॅम्पेन नंतर फेसबुकमध्ये पण तुम्हाला ते ऑप्शन्स भेटतो डाउनलोड केल्यानंतर. तर आता एक कॅम्पेन आपण रन करून पाहू. तू रन कर. आता कसं जाणार, कुठे जाणार, तुला ऑनलाईन वाले सांगतील. तुम्ही का उठलात? कसा कॅम्पेन रन करायचं त्यांना विचार. डेटा सायन्स, डेटा अनालिटिक्स, मगाचीच इमेज यूज करायची आणि NMDचं पेज सिलेक्ट करायचं, त्याच्यामध्ये पैसे. आता हा डॅशबोर्ड आहे माझा, कुठे जाणार तू? त्यांना एक्सप्लेन कर सगळं. सर असल्यासारखं एक्सप्लेन कर. त्यांना विचारायचं. तिथे ॲडव्हर्टाईज मध्ये गेलं. आवाज जोरात बोला, तिकडे रेकॉर्डिंग होणार. ॲडव्हर्टाइजमेंट मध्ये क्लिक केलं. आता काय करायचं? आता आपण क्रिएट करतोय नवीन ॲड. इथे नवीन ऍड ऑलरेडी करतोय का कॅम्पेन हे करतोय? काय करायला सांगितलं होतं आधी? अकाउंट क्रिएट करायचं का डायरेक्ट ऍड क्रिएट करायची? तुम्ही सांगा. ईशा मॅडम सांगा. काय क्रिएट करतोय बोला. पहिल्यांदा काय कॅम्पेन अकाउंट क्रिएट करायचं. कर क्रिएट. का तुला NMD, DS आणि DE मध्ये ऍड रन करायचं असेल तर त्याच्यावरती क्लिक कर. क्रिएट कर. आता काय नाव करतो? कॅम्पेनचं नाव क्रिएट करतो. मग NMD ठेवायचं का NMD डेटा सायन्स, डेटा अनालिटिक्स ठेवायचं? डेटा सायन्स, डेटा अनालिटिक्स त्याबद्दल नाही ते सेम ठेवलं नाव तरी चालेल. ठीक आहे, करा. फक्त NMS DS DA करा. डेटा अनालिटिक्स करा. डेटा अनालिटिक्स DS आणि बस. DA स्पेस करा. त्यांना विचारा, तुम्ही असं नाही करा. एंटर केलं तुम्ही. परत क्रिएट करा. कॅम्पेन केलं आहे. सर कशाचं करायचं आपलं लीड की वेबसाईट राहते. वेबसाईट विजिट अरे पण तू पेज नाही सिलेक्ट केलं, काही सिलेक्ट नाही केलं, कसं होणार तुझ्या परत मग इथे तुला समजलं नाही का शिकवलेलं? समजलं. बँकला जा, कट करून परत. ईशा मॅडम तुम्ही सांगा ना त्याला कसं करायचं ते. जे बँकला अजून प्रोफाईलवरती क्लिक करा. स्वाती तुम्हाला समजते का? ओके ॲडव्हर्टाइजमेंट केलं.
मग सांगा ना त्यांना समजतंय तर कसं करायचं ते. आता तुम्ही स्क्रीन शेअर करताय. ठीक आहे. नवीन अकाउंट क्रिएट करतोय. हा ऍड PS बस बस ओके. आजची डेट टाक. ऍक्टिव्हिटी 19. ऍड न्यू मध्ये कशाला गेला? तिथे सर्च कर ना, पेज सर्च करायचं, इन्फोसिस सर्च कर बरं. आले का? इन्फोसिस वरती तुला ऍड रन करता येईल का? हा पेज सिलेक्ट केलं तर होईल का? त्याचा आन्सर द्या. स्वतः येईल का करता? तुम्ही सांगा. बरोबर आहे. ह्यांचं लक्ष होतं शिकवताना फेसबुक म्हणजे ऍक्सेस दिल्याशिवाय तुम्हाला काही येत नाही. हे ऍक्सेस तुम्हाला द्यावा लागतात. आता इन्फोसिस वाले देतील का मला ऍक्सेस? ज्यावेळेस मी त्यांच्या कंपनीमध्ये जॉबला लागेल, ऑफर लेटर देईल, त्यावेळेस ते मला काय करतील, त्यांचं जिथे काही पेज क्रिएट करायची गरज आहे ना ऑलरेडी पेज, ते क्रिएट नाही करायचं. आता माझ्या कंपनीमध्ये कोण आलं तर मला फक्त ते द्या. आता मी तुमच्या अकाउंट मधून सुद्धा तुम्ही ऍड करू शकतात का? फक्त तुम्हाला त्या पेज वरती जाऊन ऍक्सेस घ्यायचे. कसं घ्यायचे ते फेसबुक मध्ये सांगितले. ऍक्सेस अँड कंट्रोल मध्ये गेले तर तुम्हाला येतील. आता NMB प्रायव्हेट लिमिटेड साठी चालवायचे तयार. ठीक आहे, सेव्ह करायचं. एवढं सिंपल आहे ऍड रन करणं. आता इथं काय करायचं आपल्याला, क्रिएट कॅम्पेन करायचं. कॅम्पेन आता वेबसाइट विजिट then build a campaign yourself using features available on campaign. क्लासिक वरती डेटा म्हणजे काय, EI सिस्टीम म्हणजे त्यांची EI सिस्टीम कोणाची, मायक्रोसॉफ्टची. ChatGPT मायक्रोसॉफ्टची ना, आणि बेटा हे लिंक्डइनचं आहे. तर दोघांचा बिलिंग सेमच होतो की ते तुम्हाला हेल्प करतं कॅम्पेन रन करण्यासाठी किंवा कंटेंट वगैरे लिहिण्यासाठी. तर मग इथे नाव द्या NMB डेटा सायन्स. ते ऑन करायचं, ऑफलाईन ठेवायचं. 1000 रुपये ठेवा. daily budget 1000. फर्स्ट टाइम लिंक दोनों पर के लिए पेमेंट डिलिव्हरी फर्स्ट काय सिलेक्ट करायचं इथे? ऑनलाईन सांगा. ठीक आहे, आजच रन करायची आहे. कुठले आहे ना, तेच आहे मॅन्युअल बिडिंग कॉस्ट मॅक्झिमम डिलिव्हरी पाहिजे. हां, स्टार्ट अँड एंड डेट नको, सेट स्टार्ट डेट अँड एंड डेट. आपण स्टार्ट डेट ओके. इथं 1500 मिनिमम बजेट. इथे काय काय ऑप्शन आहे अजून, सेट लाईफ टाईम ओके. डेली बजेट ऑनलाईनवाले आहेत का? हॅलो 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 आहे आहे आहे. हां सांगा. पुढं पुढं मला थोडं गाईड करा. आज फर्स्ट टाइम ओपन करतोय मी पण. कॅम्पेन झालं, ऑडियन्स सेव्ह ऑडियन्स. इथे काय असतं, रिअल इस्टेट नको. चेक करू ना. इथे सिलेक्ट नाही होत. लोकेशन एक्सपोर्टेड बिटकॉइन. आता इथे कसं सर्च करत बसणार आहे.
एक एक वाचावं लागणार. इव्हेंट प्लॅन, फायनान्शियल डिसिजन, इन्फॉर्मेशन, गाईड करा ना कुणीतरी अजून कळालं असेल तर. असं राहिलं ना, नाही ते असं कोणतं होतं, इकडं होतं की इकडं होतं. अरे काय आहे? हे तर पूर्ण सेव्ह झालं. नाही होतं ते. काय केलं? असं सेव्ह झाले तिथे एक फंक्शन चेक करत होतो. परत काय झालं? नेम टाका काहीतरी. नाही सर, टाकलं होतं मी हे सगळं. NMTDS बजेट ऑन करा. 1500 नॉर्मल लिमिट आहे. मॅक्झिमम डिलिव्हरी बीड कॅप लावायचा वरती का? बीड कॅप खाली दिसते ना, कॅप लावा, कॉस्ट कॅप. कॉस्ट कॅप तेवढंच आहे. इथे काही नव्हतं. इथं काहीच नाही. आता ऑडियन्स सिलेक्ट कर. आता इथं बघ किती टाईपचे ऑडियन्स असतात. लोकल लाईक ऑडियन्स, सेव्ह ऑडियन्स. हां सर, हे इथे मी केलेलो ऑडियन्स नाही का, हां, इथे चेक केलेलं तर माहिती नाही ते सगळं गायब होऊन गेलं होतं. इथं खाली ना पुणे लोकेशन सिलेक्ट कर. इथे ना, हां इंडियामध्ये इंडियावरती क्लिक कर. इंडियाकडे पुढे आधी पुणे का? पुणे पुणे महाराष्ट्र, पुणे चिंचवड वगैरे इंडिया करायचं. त्यांचं खाली पुणे नाही, चिंचवड चिंचवड पुणे कॅम्पस. बस. आता महाराष्ट्र टाकतो ना. हां, पैसे जास्त आहेत. महाराष्ट्र इंडिया. बस. एक्सक्लूड F0 एक्सक्लूड नाही करायचं, काय कशाला करतो? नॅरो ऑडियन्स आणि एक्सक्लूड खाली आपलं आता हे सेव्ह सगळं कर. सेव्ह कर वरती. सेव्ह ऑडियन्स. पुणे टाकतो, महाराष्ट्र टाक. DS हे नेक्स्ट टाइमला पण यूज करू शकतो आपण. हां, लिस्ट आली होती, मी चेक केलं ते. अगोदरची लिस्ट असेल काहीतरी, 2 लोकल लिस्ट ऑडियन्स, आलेल्या. सेव्ह ऑडियन्स, रिसेट ऑडियन्स पण करू शकतो. इथे सिंगल सिंगल इमेज इमेज. खाली कॅम्पेन हे जे आपण ते जे तुम्ही सांगितलं होतं फेसबुकवालं तसंच तेच आहे ना. लिंक्डइन ऑडियन्स नेटवर्क. नेक्स्ट खाली ते खाली पण स्क्रीनवर नाही करायचं काय. आता इथं बीड कॅप आपण काय लावले, किती रुपयाने एक लीड येणार आहे आपल्याला? कॉस्ट पर लँडिंग पेज क्लिक 100 रुपयाला त्यांनी सांगितलं. ते सेमच ठेवायचं, काही चेंज नाही करायचं तुम्हाला. इथं 79 to 183. ओके. कन्वर्जन ट्रॅकिंग काहीच नाही करायचं. नेक्स्ट करा. इथे क्रिएट न्यू ॲड. क्रिएट नाव टाक तुझं. DS introductory admission open for कॅपिटल का टाकतो वरती बघ. डेटा अनालिटिक्स पण टाकायचं ना.
Admission open for data science and data analytics. Description URL. Upload image select. सर अल्टिमेट डेटा सायन्स आणि डेटा अनालिटिक्स देऊ शकतो ना? हो. इमेज डिस्क्रिप्शन ही कोणती इमेज होती? ॲड इमेज हेडलाईन सांगा. आपण वरती टाकले वगैरे हे इथे. Data science and Admission open for data science and data analytics with scholarship नको टाकू, with 100% टाकू. अजून एवढंच टाकलंय का? हॅलो, हा म्हणलं ते डोमेन तुम्हीच घ्या आणि मला OTP पाठवा. बरं बरं ठीक आहे. private काय? private प्रायव्हेट एक तर कॅपिटल करा नाही तर काय झालंय? डिस्क्रिप्शन डेटा सायन्स
and data analytics with With 100% plus. scholarship and 100% placement. Double E. बस कॉल टू ॲक्शन बटन काय टाकायचं आहे आपल्याला? ॲप्लाय नाव. कशी दिसते ॲड बघा, कुठं काय चुकलंय का? सेव्ह चेंजेस एक सक्सेसफुली सेव्ह. नेक्स्ट. बिझनेस नेम NMD प्रायव्हेट लिमिटेड. region India. हाई वरती येत नाही का? ॲड्रेस लाईन बरोबर आहे. टाकसेल डिटेल आता. डिटेल टाक. काय पाहिजे? क्रेडिट कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, डेबिट कार्ड, काही पण द्या. एवढे कार्ड कुठं ग्लोबल कार्ड, एन्जॉय ट्रॅव्हल्स 70% ऑफर, फ्लाईटचं तिकीट नाही. सगळे करन्सीचं आहे. टाईमच नाही फिरायला पण. सर पोस्टल कोड आपलं 05 ना? काय टाकतो तू? हां, आधी कार्ड नंबर वगैरे टाकला का व्यवस्थित? हां, ॲड कार्ड. प्रोसेस बँक पेज, प्रोसेसिंग बँक पेज. $108,675. पहिल्यांदा ₹2 कटतात माहिती आहे तुम्हाला? 108,675. डन. अजून परत लॉन्च केलं. ₹2 तुम्ही म्हणताय तर जातो मग आता. हॅलो.
Hi, Navneet this side from Pune. Sir, create another So I campaign, want to sir. just know about the visa process for Hong Kong. एक मिनिट. Create. Navneet Erika. काय बोलले? मी लॉन्च केलंय. झालं ना, मला काय करायचं? UK अटेंड करा. ऍक्टिव्ह ऍक्टिव्ह. झालं. आता बघा, आता उद्या आपण त्याला चेक करू. ठीक आहे चालेल ना. बाकी आता उद्या पाहू आपण ते किती केली आहे. चालेल. ठीक आहे. चला डन. बाय.